नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे स्पायसी चटपटे असे व्हेज चाऊमिनची रेसिपी. खूप मस्त झालेली आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 1 ते 1.5 लिटर पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये 2 चम्मच मीठ घातलं व थोडंसं तेल घातलेलं आहे. पाणी पण गरम झालं आहे, तर त्यामध्ये हक्का नूडल्स असतात ते ॲड केले आणि त्यांना 75 ते 80% आपल्याला कुक करायचं आहे. बघू शकता की ते इझिली मस्त तुटत आहे, म्हणजे परफेक्ट अशी शिजलेले आहे. खूप जास्त ओव्हर कुक पण नाही करायचं आहे. आता मी गॅस बंद केली आणि अगोदर पाणी थोडं प्लेट लावून काढून घ्यायचं, म्हणजे भांड्यावर प्लेट लावायची, पाणी पूर्ण काढून घ्यायचं. नंतर जे नूडल्स आहे ना ते स्ट्रेनरमध्ये काढायचे किंवा डायरेक्ट स्ट्रेनरमध्ये पण काढू शकता, प्लेट वगैरे न लावता. आणि नंतर त्यावर थंड पाणी घालायचं. थंड पाणी घातल्यानंतर थोडेसे हलके थंड झाले की त्यावर एखाद्या चम्मचच्या जवळपास तेल घातलं मी आणि पूर्ण नूडलला लावून घ्यायचं आहे. याच्याने नूडल्स सुटसुटीत असतात, एकमेकांना असे चिपकत नाही आणि चिकटसर असे होत नाही, छान राहतात खिले असे. नंतर एका कढाईमध्ये तेल गरम केलं व त्यामध्ये एखाद्या चम्मचच्या जवळपास जिरं घातलं व बारीक चिरलेली हिरव्या मिरची घातलेली आहे. हिरव्या मिरच्या तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता. मला स्पायसी बनवायचे आहे म्हणून मी थोडा जास्त टाकला. नंतर सोबतच बारीक चिरलेलं अद्रक व लसूण त्यामध्ये ॲड केलं. यालासुद्धा कमीत कमी 30 सेकंड तरी हाय फ्लेमवर असं परतून घ्यायचं आहे. याला खूप जास्त असं ओव्हर कुक करण्याची आवश्यकता नाही आहे यामध्ये व्हेजीसना. नंतर थोडासा स्प्रिंग अनियन घातला व एक साधा स्लाइसमध्ये कट केलेला कांदा घातलेला आहे. यांनासुद्धा आपण हाय फ्लेमवर परतून घेऊ. नंतर बाकीच्या व्हेजीस टाकल्या, जसं माझ्याकडे पत्तागोबी होती थोडीशी, ते सुद्धा ॲड केली आणि थोडा गाजर आणि शिमला मिर्च. सर्व व्हेजीस ना, यामध्ये तुम्ही आणखी तुम्हाला व्हेजीस आवडत असेल ना, कलरफुल कॅप्सिकम वगैरे, ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. सर्व व्हेजीसना हाय फ्लेमवरच असं परतवत आपल्याला कुक करायचं आहे. लो फ्लेम करायची नाही यामध्ये, कारण की लो फ्लेम केली तर भाज्यांना पाणी सुटेल म्हणून. नंतर यात मी काळी मिर्च पावडर आणि थोडंसं रेड चिली पावडर ते सुद्धा ॲड केलं. त्यांनासुद्धा थोडं परतून घेतलेलं आहे. यामध्ये जेव्हा आपण सॉसेस वगैरे ॲड करतो त्याच टायमाला थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची, नाहीतर हायच ठेवायची. यामध्ये सॉसेस घातले आहे, जसं सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो केचप. सोबतच विनेगरसुद्धा ॲड केलेला आहे. तुम्हाला नाही आवडत असेल तर स्किप करायचं विनेगरला. आणि पूर्ण सॉसेस असं मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनटं याला परतून घ्यायचं छानपैकी. आणि नंतर काय करायचं, जे बनवलेले बॉईल केलेले नूडल आहे ते त्यामध्ये ॲड करायचे. बघू शकता किती सुटसुटीत असे खिले नूडल्स झालेले आहे. चिटकट पण नाही आहे. असेच नूडल तयार करायचे नेहमी. आणि पूर्ण नूडल्स आणि व्हेजीस वगैरे मिक्स करून घ्यायचं. यामध्ये नंतर मी शेवटी मीठ घालत आहे, कारण की अगोदर मीठ घातलेलं नाही आणि घालायचं पण नाही, शेवटीच घालायचं आणि बरोबर विचार करूनच घालायचं. विचार करून म्हणजे कारण की आपण अगोदर नूडलमध्ये मीठ घातलेलं होतं, म्हणून ह्या टायमाला थोडंसं कमी घालायचं. नंतर मी त्यावर थोडंसं कोथिंबीर आणि स्प्रिंग अनियन ते सुद्धा ॲड केलं, खूप छान दिसण्यासाठी. आणि मिक्स करून घ्यायचं. नंतर एका प्लेटमध्ये काढायचं आणि एन्जॉय करायचं मस्तपैकी. खूप मस्त झालेले आहे. मला स्पायसी बनवायचे होते तर स्पायसीच बनले आहे. खूप मस्त चटपटीत असे झालेले आहे. तुम्ही पण बनवून बघा अशा पद्धतीने. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल ना तर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आहे. आणि अशाच रेसिपींना फॉलोसुद्धा करा.